ज्यावेळेस असा डेली वेअर साडीवरील ब्लाऊज पीस असेल तर तो ब्लाऊज पीस खूप मऊ असा गुळगुळीत असतो बघा. तर त्यावेळेस जे 4 टक्सचे टक्स आहे तर ते कशा पद्धतीने टाकायचे, तर सर्वात आधी मी काय करणार आहे, टक्सची मार्किंग करून घ्यायची. छातीनुसार हा मेन टक्स खालच्या साईडचा घ्यायचा. जशी तुम्ही टक्सची मार्किंग करता त्या पद्धतीने टक्सची मी मार्किंग करून घेते. आणि मार्किंग केल्याच्या नंतर खालचा जो मेन टक्स आहे तर तो मी टोटल 1.5 इंचाचा ठेवलेला आहे. आणि बाकीचे टक्स जे आहे तर ते अर्धा इंचाचे ठेवायचे. दुसऱ्या साईडला सुद्धा त्यावरती फक्त टप करायचं जेणेकरून खाली उमटलं जाईल. आणि बघा अशा पद्धतीने दुसऱ्या साईडला मार्किंग करून घ्यायची. टक्स टाकण्यासाठी आधी सरळ सर्व बाजूंनी चारही टक्सवरती एक सरळ सरळ टीप टाकायच्या. जी आपण आखलेली रेष आहे तर त्याच बाजूने सरळ अशी टीप टाकून घ्यायची. आणि बघा आता सर्व टीप टाकल्याच्या नंतर ती टीप मध्यभागी ठेवायची. आणि जसं मार्किंग आहे तशा पद्धतीने टक्स टाकायचे. टक्स टाकताना एक टीप टाकली की लगेचच टक्सला दुसरीसुद्धा टीप टाकून घ्यायची. आणि अशा पद्धतीने बघा टक्स रेडी करून घ्यायचे. चारही बाजूला असेच टक्स टाकून घ्यायचे. त्यामुळे काय होतं, आपला कपडासुद्धा वरचा मेन पार्टचा कपडासुद्धा निसटला जात नाही. तर बघू शकता किती पपसुद्धा सुंदर आलेला आहे. आणि दुसऱ्या साईडला सुद्धा असेच टक्स टाकून घ्यायचे. बघा याचा पपसुद्धा किती सुंदर आलेला आहे आणि पप आलेला आहे. आणि जी आपण टीप टाकलेली होती ती वरून दिसतसुद्धा नाही, कारण ती आतमध्ये टक्समध्ये गेलेली आहे. त्यामुळे अशाच पद्धतीने दोन्ही साईडचे टक्स बघा मी रेडी केले. आणि पपसुद्धा किती सुंदर आलेला आहे. तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.